ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल्स काढायचा असेल तुम्हाला बाय युजिंग स्टँडर्ड युनिट सर्कल मेथड. हे सगळे तुमचे स्पेसिफिक अँगल्स आहेत किंवा स्टँडर्ड अँगल्स आहेत ज्यांचा यूज करून तुम्ही काय करू शकता. तुम्ही तिकडे नका पाहू, तुम्हाला इकडे पाहायला आहे. ज्यांचा यूज करून तुम्ही काय करू शकता, कोणत्याही अँगलचा. खरं तर युनिट सर्कल मेथडने कोणताही अँगल असू द्यात, असं नेसेसरी नाही की तो स्पेसिफिकच असला पाहिजे, बरोबर. पण कोणताही अँगल असू द्यात त्याचा आपण किंवा त्याचे आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढू शकतो, बरोबर. बट हे स्टँडर्ड अँगल्स किंवा स्पेसिफिक अँगल्स असे आहेत ज्यांच्यामध्ये आपण 30, 60, 90 डिग्रीची प्रॉपर्टी आणि 45, 90 डिग्रीची प्रॉपर्टी वापरून काय करू शकतो, आपण त्यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढू शकतो. बरं, हेच अँगल नाही, त्यांचे कोटर्मिनल अँगल्स पण. कोटर्मिनल अँगल्स म्हणजे असे अँगल्स की ज्यांचे टर्मिनल्स आर्म्स काय असतात, सेम असतात. इनिशियल आर्म तर सेम असतातच, कारण असे अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन की ज्यांचे टर्मिनल आर्म्स सेम असतात, बट अमाऊंट ऑफ रोटेशन वेगळी असते, बरोबर. आता स्टँडर्ड अँगल जो आहे आपला, दॅट इज सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टार्ट करू 30 डिग्री. 30 डिग्रीचा स्टँडर्ड अँगल. मग स्टेप नंबर 1 काय असते, स्टेप्स मी लिहून दिलेत तुम्हाला, बरोबर. पहिली स्टेप असते की कार्टेशियन कोऑर्डिनेट ऍक्सिस ड्रॉ करा. कार्टेशियन कोऑर्डिनेट ऍक्सिस ड्रॉ करा तुम्ही आणि त्याच्यामध्ये स्टँडर्ड युनिट सर्कल ड्रॉ करून घ्या. स्टँडर्ड युनिट सर्कल ड्रॉ करून घ्या. बरं, हे स्टँडर्ड युनिट सर्कल ड्रॉ करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुमचा जो अँगल आहे, ज्या अँगलचे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढायचे, तो स्पेसिफिक अँगल, त्याचं काय करायचंय, त्याला तुम्हाला स्टँडर्ड पोझिशन मध्ये ड्रॉ करायचं. स्टँडर्ड पोझिशन, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय, ज्याचा इनिशियल आर्म हा एक्स ऍक्सिस वर लाय करतो, ज्याचा इनिशियल आर्म हा एक्स ऍक्सिस वर लाय करतो, अजून आपण एक्सटेंड करू, आणि ज्याचा टर्मिनल आर्म हा आपल्याला काय सांगतो, तो अँगल सांगतो की कोणता अँगल आहे तुमचा 30 डिग्रीचा, बरोबर. तर 30 डिग्री अँगल असलेला म्हणजे 30 डिग्री मेजर असलेला डायरेक्टेड अँगल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने 30 डिग्रीचा अँगल बनेल. म्हणजे 30 डिग्री हा अँगल असा काहीसा असणार, हा 30 डिग्रीचा अँगल आहे, हा स्टँडर्ड पोझिशन मधला अँगल, बरोबर. हा तुमचा 30 डिग्री, दिस इज युअर स्टँडर्ड अँगल 30 डिग्री. 2 स्टेप झाल्या, किंवा पहिल्या स्टेपमध्ये हे सांगितलेलं. दुसऱ्या स्टेपमध्ये असं सांगितलं की कॉल द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द टर्मिनल आर्म ऑफ दॅट स्पेसिफिक अँगल. तो जो अँगल आहे तुमचा, ज्याचे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढायचे, तो अँगल, त्याचा टर्मिनल रे आणि स्टँडर्ड युनिट सर्कलचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे त्याला काय म्हणायचं, आपल्याला पॉइंट पी म्हणायचंय. आणि त्या पी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला काढायचे. पी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला बाय जिओमेट्री काढायचे. स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3 काय की ऍज दिस इज अ स्टँडर्ड युनिट सर्कल, मग ह्या स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे ह्याची रेडियस काय, रेडियस इज 1. हा जर ओरिजिन आहे तर ओपी इक्वल टू 1, बरोबर. तर तुम्ही म्हणताय की रेडियस जर याची 1 आहे तर हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे, आणि स्टँडर्ड युनिट सर्कलवर असलेला कुठलाही पॉइंट त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतात, पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय. मी म्हटलं इथं माझा कोणताही पॉइंट आहे क्यू हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स एक्स कॉमा वाय, तर त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलर कोऑर्डिनेट्स काय येतील, आर कॉस थिटा कॉमा आर साइन थिटा. बरं, हे पाहिलं आपण रिलेशनशिप बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम अँड पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. तर आपण असं म्हणतोय की एक्स इक्वल टू आर कॉस थिटा, म्हणजे आर 1 असल्यामुळे हा कॉस थिटा कॉमा साइन थिटा याचे कोऑर्डिनेट्स बनतील, बरोबर ना, समजतंय. मग मला सांगा, हा जो पी पॉइंट आहे, हा थिटा जर तुमचा 30 डिग्री आहे, तर या पी पॉइंटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलर कोऑर्डिनेट्स काय बनणार आहेत, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलर कोऑर्डिनेट्स बनणार आहे कॉस 30 डिग्री कॉमा साइन 30 डिग्री, बरोबर. हे तुम्हाला युनिट सर्कल मेथड देणार आहे. स्टँडर्ड युनिट सर्कल तुम्हाला पी चे कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ कॉस थिटा अँड साइन थिटा देणार आहे, आणि बाय जिओमेट्री तुम्हाला पी चे जे ऍक्च्युअल कोऑर्डिनेट्स आहेत ते मिळणार आहे, डिस्टन्सेस, आणि इक्वेट करा, साइन थिटा कॉस थिटा ऑब्टेन करा, कॉस थिटा आणि साइन थिटा, आणि मग त्याच्यानंतर रिमेनिंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढा. मग त्याच्यासाठी 2 स्टेप तर आपण केल्यात. आता तिसरी स्टेप अशी आहे की ड्रॉप द फुट ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम दॅट
पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑन एक्स ऍक्सिस. हा एक्स ऍक्सिस आहे तुमचा, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस. त्याला काय म्हणा तुम्ही, ह्याला म्हणा पॉइंट एम. फुट ऑफ परपेंडिक्युलर जो मारला तुम्ही तुमच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पासून, त्याला पॉइंट एम म्हणा तुम्ही. आणि ह्याला आपण म्हणलंय की दिस इज परपेंडिक्युलर. आता मी म्हणतोय की इन ट्रँगल ओएमपी, ट्रँगल ओएमपी मध्ये पहा, अँगल ओएमपी इज 90 डिग्री. बरोबर का? अँगल ओएमपी काय 90 डिग्री. आणि आपण म्हणू की इट इज 30, 60, 90 डिग्री ट्रँगल. 30, 60, 90 डिग्री ट्रँगल. हा 30, 60, 90 डिग्री ट्रँगल. समजताय? समजताय का? काय होतंय तुला? असा काय असा बसलाय? हा, आता 30, 60, 90 डिग्रीचा ट्रँगल आहे, म्हणजे हा जर 30 डिग्री असेल, हा जर काय असेल 90 डिग्री, तर हा काय येणार आहे 60 डिग्री. बरोबर. आता त्या पी पॉइंटचे, म्हणजे ही तर सगळ्यात पहिली आयडेंटिफाय करायची स्टेप आहे. 2 स्टेप झाल्यात. तिसरी स्टेप अशी की बाय जॉमेट्री काढा तुम्ही त्या पॉइंट पीचे काय कोऑर्डिनेट्स. बाय जॉमेट्री काढा. बाय जॉमेट्री जर काढायचे तुम्हाला, तर 30, 60, 90 डिग्रीचा जर ट्रँगल आहे हा ओएमपी, म्हणजे हा 30 डिग्री आणि हा 60 डिग्री, आणि तुम्हाला माहिती की हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे, म्हणजे ह्याची एवढं डिस्टन्स 1 असणार आहे. आता मी सध्या त्या पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स अज्युम केले की एक्स कॉमा वाय. पॉइंट पी काय आहे? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टर्मिनल आर्म ऑफ दॅट गिवन अँगल इन स्टँडर्ड पोझिशन अँड दॅट ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल चा टर्मिनल आर्म तो. आता आपण काय करतोय, आपण सध्या तर अज्युम करतोय की ह्या पीचा एक्स कोऑर्डिनेट एक्स आणि वाय कोऑर्डिनेट वाय. तर हे जे एवढं डिस्टन्स आहे, एवढं म्हणजे तुम्ही जो फुट ऑफ परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस वर माराल, तर तुम्हाला वाय कोऑर्डिनेटचं मॅग्निट्यूड मिळेल. आणि एवढं डिस्टन्स जर तुम्ही काढाल ओएम, तर तुम्हाला एक्स कोऑर्डिनेटचं मॅग्निट्यूड मिळेल. असं ह्या भाषेत लिहायला पाहिजे. समजते तुम्हाला? आता पहा, ओएम काढायचा आपल्याला, कारण की हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असलेला अँगल आहे. तर तुम्हाला माहिती एक्स पण पॉझिटिव्ह आणि वाय पण पॉझिटिव्ह येणारच आहे. तर मी ओएम डिस्टन्सला एक्सच्या इक्वल लिहिलं आणि पीएम डिस्टन्सला वायच्या इक्वल लिहिलं, किंवा सध्या तरी मॉड एक्स आणि मॉड वाय. लँग्वेज आपल्याला कळली पाहिजे, कॉन्सेप्ट समजल्या पाहिजे. पुस्तकात मॉड एक्स मॉड वाय नाही, मी का वापरतोय. मॉड म्हणजे पॉझिटिव्ह. कोऑर्डिनेट्सच्या साईन वेगवेगळ्या असू शकतील डिपेंडिंग अपॉन क्वाड्रंट. आता आपण काय करतोय, आता आपण म्हणतोय की इन ट्रायंगल ओएमपी तुमचा जो साइड किंवा तुमची जी साइड अपोजिट टू 30 डिग्री असते, दॅट इज मॉड वाय. साइड अपोजिट टू 30 डिग्री इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस काय? अँड मॉड एक्स इक्वल टू व्हॉट? साइड अपोजिट टू 60 डिग्री, आणि ती काय असते? √3/2 इंटू हायपोटेनस. म्हणजे तुम्हाला इथून मॉड ऑफ एक्स इक्वल टू √3/2 आणि मॉड ऑफ वाय इक्वल टू 1/2 मिळाला. आणि आता तुम्ही म्हणता ऍज पी लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. पॉइंट पी तुमचा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाई करतोय. हेन्स कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी coordinates of point P are √3/2, 1/2. That is P having coordinates
√3/2, 1/2. 7 समजतंय? बर, हे बाय जॉमेट्री आपण काढलं. आता आपण पुढे जातोय, आपण म्हणतोय ऍज द गिवन सर्कल इज अ स्टँडर्ड युनिट सर्कल. ऍज गिवन अ स्टँडर्ड युनिट सर्कल. स्टँडर्ड युनिट सर्कल. हेन्स पॉइंट पी चे कोऑर्डिनेट जे आपण x, y अज्युम केलेत, खरं तर मला इथं असं म्हणायला पाहिजे होतं, P having coordinate x, y is equal to √3/2, 1/2. As the given standard unit circle. दिलेलं सर्कल हे कसं आहे, स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. म्हणून मी म्हणतोय की P having coordinate x, y ते जे काही कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलार कोऑर्डिनेट्स येतील, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलार कोऑर्डिनेट्स, मग तुम्ही इथं असं म्हणू शकता r = 1 आहे. इट इज कम्प्लिटली यू की तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये कसं लिहिताय. आता मी पुस्तकात तर हे असं मॉड वगैरे काही वापरत नाही, पण मी माझ्या बुद्धीने वापरलं, कारण थिअरी की अरे एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय, वाय ऍक्सिस वर ड्रॉप केलेल्या परपेंडिक्युलरची लेंथ. समजतंय ना? ओके, म्हणजे त्या पी चे जे काही कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलर कोऑर्डिनेट्स येणार होते, जर रेडियस r असती तर r cos θ, r sin θ, बट इथं काय येणार आहे, cos θ, sin. बट थीटा इक्वल टू 30 डिग्री. थीटा काय, 30 डिग्री आहे. थीटा इज व्हॉट, द अँगल, ज्याचे स्पेसिफिक अँगल की ज्याचे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज काढायचे. मग आपण म्हणतोय दिस इम्प्लाइज पॉइंट पी चे जे कोऑर्डिनेट x, y आहे ना, दॅट इज इक्वल टू पॉइंट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट cos 30 डिग्री म्हणा किंवा π/6 रेडियन म्हणा. इट इज सेम cos 30 डिग्री, sin 30 डिग्री. Equation number 2. As we are dealing with the same point P and we are dealing with the Cartesian coordinates of the point P, so from 1 and 2, from 1 and 2, आपण हे म्हणू शकतो की P having coordinate x, y is equal to √3/2, 1/2 is equal to cos 30 डिग्री, sin 30 डिग्री. तर हे खूप जास्त डिटेल मध्ये लिहितोय, पहिलाच क्वेश्चन आहे म्हणून. इथून पुढे आपण क्विकली जाणार आहे. आणि ह्याचा अर्थ तुमचा जो cos 30 डिग्री आहे इक्वल टू √3/2 अँड sin 30 डिग्रीज इक्वल टू 1/2. आता तुम्हाला समजतंय की तुम्ही 10वीत जे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज आणि 0 ते 4, 0 to 4 लिहा, डिवाइड बाय 4 घ्या, मग नंतर स्क्वेअर रूट घ्या, मग ते साईनला लिहा, मग कॉसला उलट घ्या, त्याच्यानंतर 10 ला डिवाइड करा, आणि मग कॉट सेक कोसेक साठी रेसिप्रोकल्स करा. बरं, त्या व्हॅल्यूज तुम्ही लर्न केल्या, बट त्या व्हॅल्यूज अशा मिळतात तुम्हाला. समजतंय? अशा मिळणार आहेत त्या व्हॅल्यूज. आता रिमेनिंग ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज तुम्ही लिहिणार. तुम्ही म्हणणार हेन्स सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज काढायचे तुम्हाला ह्या स्पेसिफिक अँगलचे. काय होतं, वीक सिग्नल. सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज काढायचे, बरोबर. म्हणजे तुम्ही लिहिताय sin 30 डिग्रीज इक्वल टू sin π/6 इक्वल टू 1/2. हेन्स cos 30 डिग्रीज इक्वल टू cos π/6. बरं, तुम्हाला परीक्षेमध्ये असं लिहायचंय थेरोटिकल पेपरमध्ये, इक्वल टू √3/2. आता tan 30 डिग्रीज इक्वल टू sin बाय cos. हे कळतं तुम्हाला, तर इथं दाखवायची गरज नाही की tan 30 sin 30 अपॉन cos 30. तर tan π/6
tan pi by 6 म्हणजे this divided by this 1/2 divided by 1/2 divided by √3/2 तर 2 ला 2 कॅन्सल होईल. 1/√3 tan pi by 6 म्हणजे tan 30 डिग्रीची व्हॅल्यू काय आली 1/√3. बरं tan sin cos tan मिळाले. सिमिलरली तुम्ही cot sec cosec काढू शकता. cot sec cosec काढू शकता. Hence cot 30 degrees equal to cot pi by 6 equal to reciprocal of tan, that is √3. sec 30 degrees equal to sec pi by 6, that is reciprocal of cos, that is 2/√3. बरे पाठ करायची गरज नाही, डोळे झाकून तुम्ही व्हॅल्यूज काढू शकता पुढे जाऊन. ठीक आहे. आणि cosec 30 degrees equal to cosec pi by 6 and that equal to reciprocal of sin, that is 2/1, that is equal to 2. So this is how we find out the trigonometric ratios of specific angles. एका अँगल साठी मी प्रॉपरली काढून दाखवलंय कसं लिहायचंय, तुम्हाला हे सांगितलंय. असं इंट्रँगल हे सगळं आणि त्याच्यानंतरची ही स्टेप एका अँगल साठी सांगितलंय. इथून पुढे एवढं डिटेल मी बोलत बसणार नाहीये. इथून पुढे तर मी एक कामच करणार आहे. कोणतं काम? स्टँडर्ड युनिट सर्कल, त्याच्यामध्ये ऍक्सेसला जरा वेगळा कलर देऊयात आपण. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह वाय ऍक्सिस आणि ओरिजिन. आणि हे काम मी असं करणार आहे. कॉपी 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 कॉपी. ते आपल्याला प्रत्येक अँगल साठी काढायची गरज नाही प्रत्येक स्लाइडवर. नेक्स्ट अँगल आपला कोणता आहे? 45 डिग्रीज. कोणता आहे? 45 डिग्रीज. सेकंड अँगल आहे आपला 45 डिग्रीज. 45 डिग्रीजला आपण π/4 रेडियन पण म्हणतो. तर तो अँगल आहे ना, तो स्टँडर्ड पोझिशन मध्ये ड्रॉ करून घ्यायचा आहे तुम्हाला. कसा ड्रॉ करायचा आहे? स्टँडर्ड पोझिशन मध्ये ड्रॉ करायचा आहे. स्टँडर्ड पोझिशन मध्ये ड्रॉ करायचा आहे 45 डिग्रीचा अँगल, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने त्याने किती अँगल बनवलेला पाहिजे? 45 डिग्रीज विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. तर मग हा जो अँगल बनला हा आहे तुमचा 45 डिग्रीज. या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला तुम्ही पी म्हणाल, ज्याचे कॉर्डिनेट्स तुम्ही एक्स कॉमा वाय म्हणाल. आणि कारण की हे स्टँडर्ड युनिट सर्कल आहे तर हे 1 आहे, रेडियस 1 आहे, ओपी डिस्टन्स 1 आहे. मग पीचे जे कॉर्डिनेट्स येतील, ते येतील कार्टेशियन कॉर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलार कॉर्डिनेट्स. कॉस 45 डिग्रीज कॉमा साइन 45 डिग्रीज. तसं आर कॉस थिटा कॉमा आर साइन थिटा असतं, पण आर 1 आहे. तर बरं मला एक गोष्ट सांगा, साधी एक गोष्ट आहे. $94 डिग्रीचा हा अँगल आहे समजा एखादा. तर मला ह्या पॉइंटचे तुम्ही कॉर्डिनेट सांगू शकता का? पॉइंट क्यूचे सांगू शकता. कॉस 93 डिग्रीज कॉमा साइन 93 डिग्रीज. बट वी आर नॉट कॅपेबल, और आपल्याकडे अशा काही मेथड्स नाहीत की आपण साइन 93 आणि कॉस 93 डिग्रीची व्हॅल्यू आत्ता 11वीत सांगावी. पुढे जाऊन सांगू शकता बाय युजिंग सम अप्रॉक्सिमेशन्स, बट आता सध्या नाही सांगू शकत. बट येस, वी कॅन डिटरमाइन द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ एनी अँगल बाय युजिंग द युनिट सर्कल मेथड. कळतंय तुम्हाला मी काय सांगतोय ते? मग तुम्हाला तो वाला ट्रायंगल बनवावा लागणार. आणि फिजिक्स मध्ये डील करत असाल तर 37, 53 आणि 90चा ट्रायंगल, त्याच्यासाठी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज घेता तुम्ही. प्रोजेक्टाईल मोशन मध्ये बऱ्याच वेळा येतं ते, बरोबर. फोर्सेसला रिझॉल्व्ह करताना पण बऱ्याच वेळा येतं. बरं
पी पॉइंटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलार कोऑर्डिनेट्स मी लिहिलेत. आणि आता मी काय करतोय, त्या पॉइंट पी ला, ह्याला आपण पॉइंट पी म्हणलंय. आता मी एक ट्रायंगल बनवतोय, म्हणजे एक परपेंडिक्युलर ड्रॉप करणार त्या पॉइंट पी पासून. कुठं? पॉइंट पी पासून एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर ड्रॉप करणार आणि त्या फुट ऑफ परपेंडिक्युलरला नाव देणार पॉइंट एम. आणि इन ट्रायंगल ओएमपी, इन ट्रायंगल ओएमपी साइड अपोजिट टू, बरं मला सांगा, हा 45, तर हा पण काय 45 डिग्रीज. बरोबर, समजतंय ना? साइड अपोजिट टू 45 डिग्रीज 1/√2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस तर तुमचा 1 आहे ह्या ट्रायंगल ओएमपी साठी, हायपोटेनस 1 आहे. मग तुम्ही म्हणताय साइड अपोजिट टू 45 डिग्रीज 1/√2 इंटू हायपोटेनस, आणि साइड अपोजिट टू 45 डिग्रीज ह्या 45 डिग्रीची 1/√2 इंटू हायपोटेनस. आयसोसिलस ट्रायंगल आहे हा. बरं, हा काय असतो? दिस इज मॅग्निट्यूड ऑफ एक्स कोऑर्डिनेट अँड दिस इज व्हॉट? मॅग्निट्यूड ऑफ वाय कोऑर्डिनेट. बरोबर. आता काय करताय तुम्ही? आता तुम्ही म्हणताय की अरे हा जो सेम पॉइंट पी आहे ना, त्याचे कोऑर्डिनेट्स ऍज दिस लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट, त्याचे कोऑर्डिनेट्स येतील 1/√2, 1/√2. आणि मग इथून तुम्हाला cos 45 डिग्रीज मिळतं 1/√2. आणि पुढे जाऊन तुम्हाला हे पण लिहायचंय, दॅट इज cos π/4 इक्वल टू 1/√2. आणि तुम्हाला इथून sin 45 डिग्री कोऑर्डिनेट्स कंपेअर करताय तुम्ही. sin 45 डिग्रीज इज इक्वल टू 1/√2. that is sin π/4 equal to 1/√2. बरं, कॉस आणि साइन काढला तर बाकी सगळे रिमेनिंग ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज किंवा फंक्शन्स तुम्ही काढू शकता. तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या क्वाड्रंटमध्ये वेगवेगळ्या साइन्स काय दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या. बरोबर, साइन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज इन अ डिफरंट क्वाड्रंट्स पाहिले आपण. पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक हे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशियो आहेत. म्हणजे काय की दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये कोणताही अँगल असेल तर त्या अँगलच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशियोजला काढताना तुम्हाला साइन आणि कोसेकला पॉझिटिव्ह कन्सिडर करायचंय, बाकी उरलेले सगळे निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये कुठलाही अँगल असेल आणि त्याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आपण काढू तर टॅन आणि कॉट त्याचे पॉझिटिव्ह, टॅन आणि कॉटच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह, बाकी सगळ्या निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये जर तुम्ही असाल तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये कुठलाही अँगल जर असेल आणि त्याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आपण काढतोय तर कॉस आणि सेक हे कसे येतील? म्हणजे ह्यांच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह येतील. म्हणजे मला हे सांगायचं आहे की ऑल स्टुडंट्स टेक कॉफी हे जे न्यूमॉनिक्स आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे, सेंटेन्स आहे, हे सांगतं की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह. स्टुडंट स्टँड फॉर साइन, सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे कोसेक पण पॉझिटिव्ह, रेसिप्रोकल असतात. थर्ड क्वाड्रंटमध्ये काय? टॅन पॉझिटिव्ह. टेक्स म्हणजे टॅन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह मीन्स कॉट पण पॉझिटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉफी म्हणजे कॉस, कॉफी स्टँड फॉर कॉस, सो कॉस पॉझिटिव्ह म्हणजे सेक पण पॉझिटिव्ह. बरोबर. बरं, हे झालं 45 डिग्रीसाठी. इझी आहे. 60 डिग्रीसाठी तुम्ही कराल. बरं, तुम्हाला एक सांगतो, चला 1 मिनिटात होऊन जाईल प्रत्येक गोष्ट. 60 डिग्रीचा अँगल, 60 डिग्रीचा अँगल घ्या. ह्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला पी म्हणा, ज्याचे कोऑर्डिनेट्स एक्स, वाय, आणि कारण की स्टँडर्ड युनिट सर्कल आहे तर हे 1 आहे. म्हणजे पी चे जे काही कोऑर्डिनेट्स येणार, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलर कोऑर्डिनेट्स, ते येणार cos 60 डिग्रीज, sin 60 डिग्रीज. बरोबर, रेडियस 1 असल्यामुळं. बरं, आता त्याच्यानंतरचं काम असं की फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉप करा पॉइंट पी वरून एक्स ऍक्सिस वर, आणि ह्या फुट ऑफ परपेंडिक्युलरला एम म्हणा तुम्ही, आणि ट्रायंगल ओपीएम पहा, ओएमपी पहा. तर हा 30, हा 90 म्हणजे हा 60, हा 90 म्हणजे हा 30. तर साइड अपोजिट टू 30 1/2. हायपोटेनसचा विचारच नका करू, हायपोटेनस काय 1 आहे. अँड दिस इज √3/2. बरं, हे काय? मॅग्निट्यूड ऑफ एक्स कोऑर्डिनेट. दिस इज व्हॉट? मॅग्निट्यूड ऑफ वाय कोऑर्डिनेट. बरोबर.
म्हणजे तुम्ही आता असं म्हणायला पाहिजे इथं, येस पॉइंट पी चे जे कोऑर्डिनेट्स आहेत म्हणजे पाय जॉमेट्री तुम्हाला जे मिळाले ते 1/2 कॉमा √3/2 आणि म्हणून साइन 60 डिग्रीज कम्पेअर करतो आपण कॉस ह्याच्या इक्वल आणि साइन ह्याच्या इक्वल, तर साइन 60 डिग्रीज इक्वल टू √3/2 आणि कॉस 60 डिग्रीज इक्वल टू 1/2 इझी. 60 डिग्री साठी जसं आपण काढलं तसंच आपण 90 डिग्री आणि 0 डिग्री साठी पण काढतो. बरं, जे 90 डिग्री साठी काढणार, जे 0 डिग्री साठी काढणार, 60 डिग्रीज म्हणजे किती? 60 डिग्रीज π/3 रेडियन. ओके, आता तेच आपण कशासाठी काढणार? 0 म्हणजे जे आपण 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, त्याच्यानंतर 270 डिग्री साठी मेथड वापरणार इन ऑर्डर टू फाइंड ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, ती सेम असणार आहे. कारण दीज आर द क्वाड्रंटल अँगल्स. हे कोणते अँगल्स आहेत? क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल्स. बरं, हे क्वाड्रंटल अँगल्स आहेत म्हणजे काय की ह्यांचा टर्मिनल आर्म कोणत्या तरी ऍक्सिसवर लाई करत असेल. ह्यांचा टर्मिनल आर्म कोणत्या तरी एक्स ऍक्सिसवर लाई करत असेल. एक तर एक्स ऍक्सिस किंवा दुसरा वाय ऍक्सिस, पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो. बरं, 0 डिग्री म्हणजे 0 रेडियन, 90 डिग्री म्हणजे π/2 रेडियन्स आणि 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन्स आणि 270 डिग्री म्हणजे 3π/2 रेडियन. बरं, सगळं काही एकाच फिगर मध्ये करतोय मी, तसं तर डिफरंट करायला पाहिजे युझिंग द सेम मेथड. पण बाय जॉमेट्री ज्यावेळी बोलाल तुम्ही त्यावेळी 0 डिग्री साठी बोलून दाखवतो मी तुम्हाला कसं लिहायचं. किंवा आपण काय करू, तो जो अँगल असतो स्टेप सेमच आहे. स्टँडर्ड युनिट सर्कल काढा, त्या अँगलला काय करा, स्टँडर्ड पोझिशन मध्ये ड्रॉ करा आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला काय बोला, टी बोला. त्याचे कोऑर्डिनेट्स x, y अज्युम करा. आता बाय जॉमेट्री त्याचे कोऑर्डिनेट्स काढा. बाय जॉमेट्री काय येते? बरं, बाय जॉमेट्री राहू द्या, बाय ट्रिग्नोमेट्री सांगा. बाय ट्रिग्नोमेट्री cos 0, cos 0 डिग्रीज, साइन 0 डिग्रीज. बरोबर का? कारण रेडियस 1 आहे आणि अँगल, डायरेक्टेड अँगल किती बनवलाय? 0 डिग्रीज बनवलाय. आता मला ह्या सेम पॉइंट पी चे काय करायचे? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काढायचे. तर मी म्हणेल की ऍज इट इज अ स्टँडर्ड युनिट सर्कल ना, स्टँडर्ड युनिट सर्कल असल्यामुळं इथून इथपर्यंतची लेंथ ही 1 युनिट्स आहे. सेम टू सेम फॉर दीज 4. म्हणजे आपण ह्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला काय म्हणायला पाहिजे? हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, एक्स ऍक्सिस वर असलेला कुठलाही पॉइंट त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो आणि वाय ऍक्सिस वर असलेला कुठलाही पॉइंट त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. तर हा पी पॉइंट जर एक्स ऍक्सिस वर इट इज लाईंग ऑन युनिट सर्कल, म्हणजे एकतर त्याचं डिस्टन्स ओरिजिन पासून 1 असणार आहे, तो एक्स ऍक्सिस वर आहे, तर मग अजून आपण असं म्हणायला पाहिजे की हा जो पॉइंट पी आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहे 1,0, कारण की हा एक्स ऍक्सिस वर आहे म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0 आणि कारण की याचा ओरिजिन पासूनचं डिस्टन्स 1 युनिट आहे तर एक्स कोऑर्डिनेट 1. समजतंय? ओके. आता कम्पेअर करा. साइन 0 डिग्रीज इक्वल टू 0 आणि कॉस 0 डिग्रीज इक्वल टू 1. कधी कधी आपल्याला असं वाटायचं ना 10वीत, ही कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू 1 काय आणि साइनची 0 का? द रिझन इज दिस. कळतंय? आता समजा 90 डिग्री साठी काढू आपण. 90 डिग्री साठी हा 90 डिग्रीचा अँगल आहे, डायरेक्टेड अँगल ऑफ 90 डिग्री, डायरेक्टेड अँगल ऑफ मेजर प्लस 90 डिग्री. बरं, ह्याच्यासाठी आपण काय काढतोय? ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज काढतोय. तर एवढा 90 डिग्रीचा डायरेक्टेड अँगल आहे
त्याच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द टर्मिनल आर्म ऑफ दॅट डायरेक्टेड अँगल 90 डिग्री आणि स्टँडर्ड युनिट सर्कलला आपण काय म्हणणार, पी म्हणणार. बरं, हे वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत. सगळीकडेच पी का म्हणतोय, कारण वेगवेगळे. बरं, त्या पी ह्या पॉइंटच्या कॉर्डिनेट्सला अज्युम करा एक्स कॉमा वाय त्याचे कॉर्डिनेट्स आहेत. वाय एक्सिस वर असलेला कुठलाही पॉइंट त्याचे एक्स कॉर्डिनेट 0. बरं, सगळीकडे प्रोसिजर सेमच आहे. किंवा 90 डिग्रीसाठी इथं जर प्रोसिजर लिहायची झाली तर फॉर थीटा इक्वल टू 90 डिग्रीज, फॉर थीटा इक्वल टू 90 डिग्रीज in adjacent figure डायरेक्टेड अँगल किंवा मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल XOP 90 डिग्री साठी चाललंय इक्वल टू 90 डिग्री और यू मे से पाय बाय 2 रेडियन. आता आपण म्हणू की ॲज given the circle is standard unit circle, as given the circle is standard unit circle, म्हणून आपण काय म्हणतोय, म्हणून आपण म्हणतोय की हा जो पॉइंट पी आहे, म्हणून आधी तर म्हणा रेडियस त्याची 1 आहे, रेडियस इक्वल टू 1. ओके, रेडियस जर 1 आहे तर तुम्हाला हेच म्हणायचंय की ओपी डिस्टन्स, डिस्टन्स ओपी म्हणा किंवा लेंथ ओपी म्हणा, डिस्टन्स ओपी किंवा लेंथ ओपी, लेंथ ओपी इक्वल टू 1 युनिट असं म्हणले. आता म्हणा ॲज पॉइंट पी लाईज ऑन पॉझिटिव्ह वाय एक्सिस, लाईज ऑन पॉझिटिव्ह वाय एक्सिस, लाईज ऑन पॉझिटिव्ह वाय एक्सिस. पॉझिटिव्ह वाय एक्सिस वर लाई करतो तो पॉइंट पी आणि म्हणून तुम्ही म्हणताय इट्स कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स, असंही लिहितात त्याला, पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स काय 0, एक्स कोऑर्डिनेट तर 0 असणार आहे, वाय कोऑर्डिनेट 1, सो 0,1 0,1 असणार आहे, त्याला 1 म्हणा. आता म्हणा फॉर डायरेक्टेड अँगल, फॉर डायरेक्टेड अँगल, फॉर डायरेक्टेड अँगल थीटा इक्वल टू 90 डिग्री, ह्या 90 डिग्री साठी. बरं, हे काय पुस्तकातून छापून आणि पाठ करून नाही, मला जे दिसतंय त्याच्यानुसारच मी बोलतोय. फॉर डायरेक्टेड अँगल थीटा इक्वल टू 90 डिग्री, पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स एक्स कॉमा वाय इक्वल टू पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट कॉस 90 डिग्रीज कॉमा साइन 90 डिग्रीज. सेट टू. आता फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 आता प्रत्येक वेळी असं सादरीकरण करायची गरज नाही की पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0,1 इक्वल टू पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स काय कॉस 90 डिग्री कॉमा साइन 90 डिग्री, जसं ह्याच्यात लिहिलं आपण. बरोबर. फ्रॉम 1 and 2 साइन 90 डिग्री म्हणजे तुमचा वाय तो कशाच्या इक्वल आहे 1, साइन 90 डिग्रीज इक्वल टू 1 अँड कॉस 90 डिग्रीज इक्वल टू 0. कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू काय आली 0 आली. एवढं समजलं. मग रिमेनिंग काढू शकता तुम्ही, साइन कॉस मिळाला म्हणजे बाकी काढू शकता. बरं, 90 डिग्री साठी काढलं आता आपण काढू 180 डिग्री साठी, 180 डिग्री साठी. तर तो स्टँडर्ड अँगल किंवा डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन ड्रॉ करून घ्या. हा 180 डिग्री मेजर असलेला डायरेक्टेड अँगल आहे, बरोबर.
ह्याच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला पॉइंट पी म्हणा, परत त्याचे कॉर्डिनेट्स एक्स कॉमा वाय अज्युम करा, आणि कारण की डायरेक्टेड अँगल 180 डिग्रीज बनवलाय त्या, म्हणजे त्या डायरेक्टेड अँगलने अँगल किती बनवलाय मेजरचा 180 डिग्रीच्या, म्हणून त्या पॉइंट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय चे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलार कोऑर्डिनेट्स काय येणार, ते येणार कॉस 180 डिग्रीज कॉमा साइन 180 डिग्रीज. आता बाय जॉमेट्री तुम्हाला साफ साफ कळतंय की अरे हा पॉइंट जो आहे इथून इथपर्यंत डिस्टन्स 1 आहे, कारण इट इज अ स्टँडर्ड युनिट सर्कल, आणि या पॉइंटचे जे काही कोऑर्डिनेट्स यायला पाहिजे ऍज इट इज ऑन अ निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, इट्स एक्स कोऑर्डिनेट शुड बी निगेटिव्ह, म्हणजे एवढं डिस्टन्स, वाय डिस्टन्स म्हणजे एक्स कोऑर्डिनेट, सो मॅग्निट्यूड एक्स डिस्टन्स म्हणजे वाय कोऑर्डिनेट, सो मॅग्निट्यूड. तर -1,0, मग तुम्ही म्हणाल पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट -1,0, आणि इथून तुम्ही म्हणाल की कॉस 180 डिग्रीज किंवा साइन 180 डिग्रीज इक्वल टू साइन पाय दॅट इक्वल टू 0, आणि कॉस 180 डिग्रीज दॅट इक्वल टू कॉस पाय दॅट इक्वल टू मायनस कॉस पायची व्हॅल्यू मायनस. ओके, बरं साइन आणि कॉस मिळाले तर बाकी रिमेनिंग काढू शकता तुम्ही, काही नॉट डिफाईन्ड पण येणार आहेत. बरं ह्याच्यासाठी पुढं प्रोसीड नाही करत आहे मी, काही नॉट डिफाईन्ड येतील. हे पहा 1/0 ला तुम्ही नॉट डिफाईन्ड म्हणायचं, काय म्हणायचं, नॉट डिफाईन्ड, 1/0 इज नॉट डिफाईन्ड, आणि हे सांगितलं होतं मी बेसिक्स मध्ये. ओके, आता पुढचा जो अँगल आहे, पुढचा जो अँगल आहे 270 डिग्री, हा तुमचा होमवर्क आहे. 270 डिग्री साठी तुम्ही काढा. आणि 2π साठी 360 डिग्री साठी 360 डिग्रीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कशाच्या इक्वल येतील, 360 डिग्री पण तुमचंच काम. 360 डिग्रीज म्हणजे 2π रेडियन. 0चे जे काही ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आले तेच 360 डिग्री अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज येणार. कळतंय का, कारण दे आर को टर्मिनल अँगल्स. नोट दॅट ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ को टर्मिनल अँगल्स आर सेम. पहिली नोट मी तुम्हाला लिहून दिलेलीच काल, पण आता पुन्हा एकदा आठवण करून देतोय. नोट इज trigonometric ratios or trigonometric functions of coterminal angles. Coterminal angles are same. बरं हे फर्स्ट क्वाड्रंट मधल्या अँगल साठी आपण केलं. आता आपण सेकंड क्वाड्रंट मधले स्पेसिफिक अँगल, थर्ड क्वाड्रंट मधले स्पेसिफिक, आणि त्यातल्या त्यात अजून स्पेसिफिक, म्हणजे मी काय प्रत्येकासाठी नाही काढणार, एक एक अँगल घेणार आता प्रत्येक क्वाड्रंट मधला, बरोबर. तर आता मी सेकंड क्वाड्रंट मधला अँगल घेतोय 120 डिग्रीज. 120 डिग्रीज अँगल हा इथं असणार आहे. स्टँडर्ड पोझिशन मध्ये ड्रॉ करून घेतलं त्याला. त्याचे कोऑर्डिनेट्स मी काय सांगू शकतोय, पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स, म्हणजे अज्युम करताना तर म्हणायचं लेट दॅट पॉइंट बी पी. स्टेप नंबर 2 की त्या पॉइंट पी ला, म्हणजे त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टर्मिनल आर्म आणि स्टँडर्ड युनिट सर्कल ला पी म्हणा, आणि आता त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते तुम्हाला काढायचे बाय युझिंग स्टँडर्ड युनिट सर्कल मेथड, दॅट इज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलार कोऑर्डिनेट्स अँड जॉमेट्री. आता बाय जॉमेट्री जर काढायचं असेल तर तुम्हाला परपेंडिक्युलर ड्रॉप करावा लागतो, आणि तुम्ही ह्या ट्रँगलला मग ट्रँगल ओएमपी म्हणत असता, ट्रँगल ओएमपी. आणि मग हा जर 120, तर इथून किती उरलाय, हा 60 डिग्री उरलाय, आणि हा आहे 30 डिग्रीज. आता साइड अपोजिट टू चेंज करू द्या, साइड अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे ही एवढी आहे. साइड अपोजिट टू 30 डिग्री कशाचे इक्वल असते, 1/2 इंटू हायपोटेनस. स्टँडर्ड युनिट सर्कल असल्यामुळे ते रेडियस म्हणजे डिस्टन्स ओपी किती असणार आहे, 1 असणार आहे,
आता तुम्ही म्हणताय की हा 1/2 इंटू हायपोटेनस येणार आहे, आणि एवढं डिस्टन्स, हे वालं डिस्टन्स, हे कशाच्या इक्वल येणार आहे? हे येणार आहे, डिस्टन्स म्हणतोय मी, साइड अपोजिट टू 60 डिग्री कशाच्या इक्वल असते? √3 इंटू हायपोटेनस. बरं, हे जे मिळाले तुम्हाला हे काय? दिस इज मॅग्निट्यूड ऑफ एक्स कोऑर्डिनेट, आणि हे जे मिळाले हे काय? मॅग्निट्यूड ऑफ वाय कोऑर्डिनेट. आता हा जो पॉइंट पी आहे त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलार कोऑर्डिनेट्स काय येते? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलार कोऑर्डिनेट, तर तो डायरेक्टेड अँगल किती बनवलाय त्याच्या टर्मिनल रेने? तो बनवलाय 120 डिग्रीज. मग तुम्ही म्हणणार की त्याचे कोऑर्डिनेट्स येणार cos 120 डिग्रीज, sin 120. आता काय म्हणताय तुम्ही? आता म्हणताय बाय जॉमेट्री सांगा. बाय जॉमेट्री सांगू आपण, पण ते सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? पॉइंट पी हा सेकंड क्वाड्रंट मध्ये लाई करतोय हे सांगावं लागणार. ऍज दॅट पॉइंट पी इज इन सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट मध्ये असलेला तो पॉइंट पी आहे, तर ह्याचा अर्थ पॉइंट पी चे जे काही कोऑर्डिनेट्स येणार, एक्स कोऑर्डिनेटचं मॅग्निट्यूड 1/2 आहे, पण सेकंड क्वाड्रंट मध्ये असलेला कुठलाही पॉइंट असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतो. तर एक्स कोऑर्डिनेट त्याचा येणार निगेटिव्हचा -1 म्हणजे निगेटिव्हचा 1/2, आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्हचा √3/2. समजतंय? आता तुम्ही म्हणताय की तुमचा sin 120 डिग्री कंपॅरिझन करू, इक्वेटिंग द कोऑर्डिनेट्स. sin 120 डिग्रीज, बरं 120 डिग्रीज म्हणजे किती? वन 120 डिग्रीज म्हणजे 60 इंटू 2 म्हणजे 2π/3 रेडियन. 2π/3 रेडियन्स, बरोबर. आता तुम्ही काय म्हणताय? sin 120 डिग्रीज इज sin 2π/3 रेडियन, sin 2π/3 रेडियन्स, अँड दॅट इक्वल टू √3/2. आणि म्हणून तुमचा सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन ऑफ दॅट अँगल आणि कोसेक ऑफ दॅट अँगल आर पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये जो तुमचा 120 डिग्री त्याचा cos 120 डिग्री इक्वल टू cos 2π/3. व्हॅल्यू काय येणार आहे? इट विल बी -1/2. इट विल बी -1/2. इझी. साइन कॉस मिळाले, बाकी काढू शकता, इट्स युअर जॉब. हा, आता नेक्स्ट. सही आले पाहिजे ना रे, पर काय हरकत नाही. आपण सेकंड क्वाड्रंट मधला अँगल घेतलाय, आता थर्ड क्वाड्रंट मधला घेऊ. थर्ड क्वाड्रंट मधला एकच घेऊ, जाऊ त्याचा एकच घेऊ, जास्त घ्यायची काही गरज नाही. आता थर्ड क्वाड्रंट मधला कोणता अँगल घ्यायचा? 225 डिग्रीज घेऊ. कोणता घेऊ? 225 डिग्री. सो फिफ्थ, टू 225 डिग्रीज म्हणजे काय? 5π/4. 5 टाइम्स मल्टिप्लाय करा. कशाला? 45 ला 225 डिग्री मिळेल. तर 225 डिग्रीचा जो अँगल आहे ना, तो हा असा काहीसा असेल, त्याचा टर्मिनल आर्म हा असणार. दिस इज अँगल ऑफ मेजर 225 डिग्रीज. हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे टर्मिनल आर्मचा
आणि स्टँडर्ड युनिट सर्कलचा हा आपला ऍज युजल पॉइंट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय. फुटटॉप परपेंडिक्युलर ड्रॉप करा, त्याला एम म्हणा. ट्रँगल ओ एम पी कन्सिडर करा. हा 225 डिग्री म्हणजे 180 ला किती जास्त? हा 180 डिग्रीज आहे. म्हणजे हा 0 डिग्रीज और 360 डिग्रीज असतो. दॅट इज 0 रेडियन और 2 पाय रेडियन. हा तुमचा 90 डिग्रीज और π/2 रेडियन वाला एंगल है. हा 180 डिग्रीज और पाई रेडियन वाला एंगल है. हाँ 270 डिग्रीज और 3π/2 रेडियनचा एंगल. समजतंय? मग 180 ला किती जास्त आहे? हा 45 जास्त आहे. तर मग तुम्ही म्हणताय हा जो एंगल आहे हा एवढा तरी 45 डिग्री असणार. आता हा जर 45 हा 90 तर हा पण काय असायला पाहिजे? 45 असायला पाहिजे. आणि आपल्याला 45 90 डिग्रीची प्रॉपर्टी असं सांगते की साइड अपोजिट टू 45 डिग्री हायपोटेनस 1 असल्यामुळं स्टँडर्ड युनिट सर्कल आहे इज 1/√2 इंटू हायपोटेनस. अँड साइड अपोजिट टू 45 डिग्री इज अगेन 1/√2 इंटू हायपोटेनस. पण बाळांनो हे जे आपल्याला मिळाले ना, these are what? Magnitude of the coordinates. This is magnitude of x coordinate and this is magnitude of y coordinate. But पॉइंट पी कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई करतोय? थर्ड क्वाड्रंट मध्ये लाई करतोय. थर्ड क्वाड्रंट मध्ये लाई करतोय. बरं, याचा अर्थ त्या कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलर कोऑर्डिनेट वर काही फरक नाही पडत. ट्रिग्नोमेट्रीज इनफ आहे त्यांना साइन द्यायला. म्हणजे पॉइंट पी चे जे काही कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलर कोऑर्डिनेट्स येणार आहेत ना, हे तेच येणार आहे. पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट्स कॉस काय मला सांगा, याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलर कोऑर्डिनेट्स काय येतील? तर डायरेक्टेड अँगल किती बनवलाय त्या पर्टिक्युलर अँगलने? टर्मिनल रेने किती अँगल बनवलाय एक्स ऍक्सिस सोबत? 225 डिग्रीज. म्हणजे कॉस 225 डिग्रीज कॉमा साइन 225 डिग्रीज. बरोबर. आता हा जो पॉइंट पी आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये? थर्ड क्वाड्रंट मध्ये. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये असल्यामुळं त्या सेम पॉइंट पी चे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलर कोऑर्डिनेट्स आपण लिहिलेत. बट आता आपल्याला लिहायचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स बाय जिओमेट्री. तर दोन्ही कोऑर्डिनेट्स निगेटिव्ह यायला पाहिजे. आपल्याला दोन्ही कोऑर्डिनेट्सचे मॅग्निट्यूड माहिती आहे आणि कोणताही पॉइंट जर तुमचा थर्ड क्वाड्रंट मध्ये तर दोन्ही कोऑर्डिनेट्स त्याचे निगेटिव्ह येणार. म्हणजे पॉइंट पी चे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ते -1/√2 -1/√2 येणार. आणि इथून तुम्ही सांगू शकता. आता इथून पुढे तर मी हे असंही नाही लिहिणार की साइन 225 डिग्रीज इज -1/√2 आणि कॉस 225 डिग्रीज इज समजतंय? आता आपण फोर्थ क्वाड्रंट मधला एखादा अँगल घेऊ. फोर्थ क्वाड्रंट मधला आपण घेऊ अँगल 330 डिग्रीज. 330 डिग्रीज 330 डिग्रीज हा जो अँगल आहे हा 360 ला 30 कमी असेल. ह्याच्यापेक्षा खूप कम. हा वाला आहे डायरेक्टेड अँगल ऑफ मेजर 330 डिग्रीज. और 11 π/6. 30 ला 11 ने मल्टिप्लाय करा इतका रेडियनचा असणार. बरोबर. आता तुम्ही काय म्हणणार? या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला पॉइंट पी म्हणणार ज्याचे कोऑर्डिनेट्स x, y ऍज युजल कन्सिडर करणार आणि त्या पॉइंटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलर कोऑर्डिनेट्स लिहून टाकणार. तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलर कोऑर्डिनेट काय? r cos θ r sin θ r1 असल्यामुळं cos 330 डिग्रीज, sin 330 डिग्रीज. cos
330 डिग्रीज कॉमा साइन 330 डिग्रीज. त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता ऑन स्पॉट. ते आपल्याला कट पण करता येतं, एडिट पण करता येतं. फक्त चिवचिव नाही करायची. काय चिवचिव केली तरी ह्याच्यात नॉइज कॅन्सलेशन सिस्टम. ठीक आहे, पण शांत राहायचंय. तुम्ही शांत राहिले तर मी शांत राहतो. मिस्टेक्स होत नाही. हा, आता नेक्स्ट आपण काय करणार आता, हा जो पॉइंट आहे तिथून एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर टाकणार, एक्स ऍक्सिस वरच टाकायचा. आता काही जण म्हणतील मग वाय ऍक्सिस वर परपेंडिक्युलर टाकल्यानंतर काय मिळणार नाही का? मिळणार. फक्त तुम्हाला तेवढी मॅच्युरिटी असली पाहिजे की मग वाय ऍक्सिस वर परपेंडिक्युलर जर टाकलाय तर मग एवढं डिस्टन्स म्हणजे एक्स आणि एवढा डिस्टन्स म्हणजे वाय. ह्या फुट टॉप परपेंडिक्युलरला एम म्हणा. आणि कारण की आता या साईडने तुम्हाला किती उरलेलं दिसतं? 30 डिग्रीज. कारण वन कम्प्लीट सर्कल किती डिग्रीचं असतं? 360 डिग्रीचं असतं. तर तुम्ही म्हणाल हा बाय डिफॉल्ट 60 डिग्रीचा येईल. मग आता 30, 60, 90 डिग्रीची प्रॉपर्टी, साइड अपोजिट टू 60 डिग्रीज √3/2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस 1 आहे, काळजीच करू नका. साइड अपोजिट टू 30 डिग्रीज इज साइड अपोजिट टू 30 डिग्रीज इज साइड अपोजिट टू 60 डिग्रीज इज √3/2 इंटू हायपोटेनस. आणि साइड अपोजिट टू 60 डिग्रीज इज 1/, साइड अपोजिट टू 30 डिग्रीज इज 1/2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस 1 आहे. बरं, हा जो मिळाला किंवा ही जी लेंथ मिळाली दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ एक्स कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट. आणि ही जी लेंथ मिळाली दॅट इज व्हॉट? मॅग्निट्यूड ऑफ वाय कोऑर्डिनेट. मॅग्निट्यूड ऑफ वाय कोऑर्डिनेट. बट हे हा जो पॉइंट आहे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये? हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉइंट आहे. फोर्थ क्वाड्रंट मध्ये असलेला हा पॉइंट आहे. आणि एखादा पॉइंट की जो तुमच्या फोर्थ क्वाड्रंट मध्ये लाई करतोय तर त्याचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो पॉझिटिव्ह असायला पाहिजे, वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह असायला पाहिजे. तर हा जो सेम पॉइंट पी आहे ना त्याचे कोऑर्डिनेट्स आता आपण लिहू बाय जॉमेट्री. प्लसचा √3/2, एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह, मायनसचा 1/2. बरं, पुढे जाऊन ज्यावेळी अलाइड अँगल फॉर्म्युलेज आपण शिकू त्यावेळी तुम्ही म्हणाल हे कशाला शिकवलं युनिट सर्कल मेथड मग. बट हा दॅट इज द बेसिस. बरोबर, दॅट इज फाउंडेशन स्टडी अलाइड अँगल फॉर्म्युलेज. त्याच्यावरून तुम्ही म्हणताल की साइन 330 डिग्रीज इक्वल टू -1/2 आणि कॉस 330 डिग्रीज इज √3/2. समजतंय? आता आपण निगेटिव्ह अँगलला जाऊ. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल्स. निगेटिव्ह अँगल्स. आता निगेटिव्ह अँगल मध्ये आपण घेऊ अँगल. निगेटिव्हचा अँगल कोणता घ्यायचा? निगेटिव्ह अँगल म्हणजे काय? आपण आपल्या मेजरमेंटची डायरेक्शन बदलली, सेन्स बदललाय मेजर करण्याचा अँगलला. बरोबर. तर मग आपण काय म्हणायला पाहिजे की आपण आता क्लॉकवाईज डायरेक्शनने, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत क्लॉकवाईज डायरेक्शनने त्या अँगलचा टर्मिनल रे जो आहे तितका अमाऊंट ऑफ रोटेशन मेजर करतोय. बट निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट तुम्ही क्लॉकवाईज सेन्सने मेजर करताय. पॉझिटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट तुम्ही अँटी क्लॉकवाईज सेन्सने मेजर करताय. आता आपला जो अँगल आहे आपण लिहू इथं की अरे टॉपिक हा आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स और ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ निगेटिव्ह अँगल्स. ऑफ निगेटिव्ह अँगल्स. आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय कोणता अँगल? आपण पाहतोय याच्यातला सेकंड क्वाड्रंट मधला कोणता घेतला होता मी? 120 घेतला होता. आता आपण 150 डिग्री, मायनसचा 150 डिग्रीज. आणि 150 डिग्री म्हणजे काय? 30च्या 5 टाइम्स. बरोबर, दॅट इज 5π/6 बट मायनसचा 5π/6 रेडियन. मायनसचा 5π/6 रेडियन. तर हे इथं लिहिल्यामुळे तो टर्मिनल लांब पण इथंच येणार आहे. काय व्हायला बसली आहे? तर जागा अपुरी पडेल आपल्याला. तर आपण त्याला
इकडे शिफ्ट. आता पहा टर्मिनल आर ह्याचा कुठं लाई करणार आहे, टर्मिनल -150 डिग्री. सेकंड क्वाड्रंट मध्ये नाही जाणार आहे तो तर खरा इकडे जाणार आहे, इकडूनच्या सेकंड क्वाड्रंट मध्ये, क्लॉकवाईज सेन्स मधल्या सेकंड क्वाड्रंट मध्ये. तर -150 डिग्री म्हणजे हा वाला अँगल असेल तो. 150 डिग्री म्हणजे इकडून किती कमी, तर 30 कमी. आपल्या ओरिजिनला तसा आपण ड्रॉ करून घ्यायचा, नाही तर ओरिजिन मधूनच टर्मिनल आर्म ड्रॉ कराल, मग तो ओरिजिन की थिटा हे समजणार नाही. कळतंय? 150 डिग्री मायनसचा, तर हा असणार आहे तो रे. 150 डिग्री मायनसचा 150 डिग्री हा अँगल आहे हा. म्हणजे इथून किती उरतोय, इथून 180 ला उरतोय 30 डिग्री. 30 डिग्री. सेम प्रोसिजर त्या पॉइंटला पी म्हणा, त्याचे कोऑर्डिनेट्स x, y म्हणा. चे कोऑर्डिनेट्स x, y. आणि आता सेम पॉइंट पी जो आहे आपला, सेम पॉइंट जो पी आहे त्याचे आता कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलार कोऑर्डिनेट्स सांगायचे. सांगताना जरा सावधगिरी बाळगा. काय सांगणार, कोऑर्डिनेट्स ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी इन टर्म ऑफ पोलार कोऑर्डिनेट्स. थीटा काय असतो, अँगल मेड बाय आर आणि थीटा. ज्यावेळी आपण बोलत असतो कोणत्याही दिलेल्या पॉइंटचे पोलार कोऑर्डिनेट्स आपण काढण्यासाठी काय करतो, त्या अँगलच्या टर्मिनल रेने पॉझिटिव्ह ऍक्सिस सोबत अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने बनवलेला अँगल म्हणजे काय, थीटा. तुम्ही म्हणाल की थीटा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मेजर करतात. तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने हा किती डिग्रीज आहे, 360 मायनस 150 म्हणजे किती, 180 प्लस 30, 210 डिग्रीज. डिग्रीज 210 डिग्रीज आहे. तर पॉइंट पी चे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलार कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत, ते येणार आहेत cos 210 डिग्रीज, sin 210 डिग्रीज. इजंट इट, असे येणार आहेत. समजतंय? ओके. आता जॉमेट्री तर सेमच वापरणार आहे. बाय जॉमेट्री काय करणार आहे, ह्या पॉइंट पी वरून एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर ड्रॉप करा, आणि ह्या परपेंडिक्युलर जो तुम्ही ड्रॉप केलाय त्याच्या फुट ऑफ परपेंडिक्युलरला एम म्हणा, ट्रायंगल ओएमपी कन्सिडर करा. इन ट्रायंगल ओएमपी इन ट्रायंगल ओएमपी किंवा ट्रायंगल ओएमपी इज 30. असं नको म्हणायला, कारण ती बिटवीननेसची प्रॉपर्टी लागेल, क्लास 9th ला शिकलेलो, तर त्यांना वाटेल की एमच तुमचा 60 डिग्रीचा आहे. तर इन ट्रायंगल ओएमपी अँगल ओएमपी इक्वल टू 90 डिग्री. बरोबर, अँगल ओएमपी 90 डिग्रीज आहे असं म्हणणार तुम्ही. आणि आता तुम्ही म्हणणार इट इज ऑल्सो it is 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. हा 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल आहे. मग आता तो ट्रायंगल कन्सिडर करा. तर तुम्ही म्हणणार की हेन्स जी काही तुमची लेंथ ओएम आहे, लेंथ ओएम किंवा लेंथ ओएम, लेंथ पी, लेंथ ओएम जी आहे, लेंथ ओएम ते काय, इट इज मॅग्निट्यूड ऑफ एक्स कोऑर्डिनेट. इट इज मॅग्निट्यूड ऑफ एक्स कोऑर्डिनेट. तर मग मला असं म्हणावं लागणार आहे की ट्रायंगल ओएमपी इज 90 डिग्री अँड पॉइंट पी इज हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स, वाय.
असं म्हणावं लागणार आहे. मग मग मला इथं असं म्हणता येईल की लेंथ ओएम जो आहे, एवढी लेंथ ती एक्स कॉर्डिनेटची एक्स कॉर्डिनेट पीचा जो एक्स कॉर्डिनेट आहे त्याचा मॅग्निट्यूड आणि दॅट इक्वल टू साइड अपोजिट टू 60 डिग्रीज. अरे हा 30 आहे तर हा किती येणार 60 डिग्रीज. आणि ओएम पहा, ओएम ओएम दिसत नसेल तर हा ओएम ओएम समजतंय. म्हणजे आता तुम्ही म्हणताय की मॅग्निट्यूड ऑफ एक्स कॉर्डिनेट काय आलाय, इट इज साइड अपोजिट टू 60 डिग्रीज दॅट इज √3/2 √3/2 इंटू 1 असंही लिहा आणि मग √3/2 दॅट इक्वल टू √3/2. हेन्स आता लेंथ तुम्हाला जे वाटेल जसं वाटेल ज्या क्षणाला जे सुचल तसं लिहा. लेंथ कोणती आता फक्त काय करायचंय हे क्लिअर असले पाहिजे. जॉमेट्रीने आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यांचा यूज करून तुम्हाला कोऑर्डिनेट्स इक्वेट करायचे, हीच थिअरी आहे ह्याची. लेंथ ओएम झाली आहे, आता लेंथ पीएम. लेंथ पीएम काय, इट इज मॅग्निट्यूड ऑफ वाय कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट पी अँड दॅट इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस इज 1. बरोबर. तर आपण काय म्हणणार, दॅट इक्वल टू 1/2. हे झाल्यानंतर असं म्हणणार गिवन द सर्कल, गिवन द सर्कल किंवा आता ते सर्कलचं तर राहू द्याच, आधी त्या कोऑर्डिनेट्स बद्दल बोला. सिन्स पॉइंट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय इज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे तो, थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे आणि म्हणून आपण म्हणतोय की पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय जो आहे दॅट इक्वल टू पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट. आता आपण त्याचे कोऑर्डिनेट्स लिहितोय युजिंग जॉमेट्री, तर दोन्ही कोऑर्डिनेट्स त्याचे निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट येणार मायनसचा √3/2 आणि वाय कोऑर्डिनेट येणार मायनसचा 1/2. एवढं झालं. आता ह्याच्यानंतर आपण म्हणणार की ह्याला 1 म्हणा. आता म्हणणार गिवन द सर्कल, गिवन द सर्कल इज स्टँडर्ड युनिट सर्कल, स्टँडर्ड युनिट सर्कल, स्टँडर्ड युनिट सर्कल. बरोबर. दॅट इज रेडियस इक्वल टू 1, रेडियस इक्वल टू 1. आणि म्हणून म्हणणार की पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट फॉर थीटा इक्वल टू 210 डिग्रीज, पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय इज इक्वल टू पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट cos 210 degrees, cos 210 degrees, sin 210 degrees. ह्याला 2 म्हणणार. बट इथून आपण असं लिहू शकतो फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 तुमचा sin 210 degrees इक्वल टू y कोऑर्डिनेट that is -1/2 and cos 210 degrees equal to your x coordinate that is minus √3/2, minus √3/2. बरोबर. आता इथून इकडे या. आता म्हणा, आता काय म्हणा, सिन्स 210 degrees and -150 degrees are co-terminal angles. ते कसे आहेत, co-terminal angles आहेत. आणि म्हणून, आणि हे एवढं शिकवायचा पर्पज असा की पुढच्या वर्षीपासून बोर्डचे पण 50% घेणार आहेत, तर तुम्हाला मांडणी चांगली असली पाहिजे तुमची. बरोबर ना. ओके. हेन्स देअर trigonometric functions or trigonometric ratios are same
आणि म्हणतात एनसीईआरटीत म्हणतात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला TF लिहितात, ट्रिग्नोमेट्रिक रेशिओला TR लिहितात. आणि म्हणून आपण लिहितो हेन्स साइन 210 डिग्रीज, किंवा आपण म्हणून लिहूयात की साइन मायनसचा 150 डिग्रीज इक्वल टू साइन मायनसचा 5π/6 रेडियन अँड दॅट इक्वल टू -1/2. हेन्स कॉस मायनसचा काय घेऊयात आपण 150 डिग्रीज इक्वल टू कॉस मायनसचा 5π/6 अँड दॅट इक्वल टू मायनसचा √3/2. बरं, साइन आणि कॉस मिळाले तुम्हाला, तसंच तुम्ही लिहिणार tan मायनसचा 150 डिग्रीज इक्वल टू tan -5π/6 and that equal to this divided by this 1/√3. थर्ड क्वाड्रंट मध्ये tan पॉझिटिव्ह. हेन्स cot मायनसचा 150 डिग्रीज इक्वल टू cot मायनसचा 5π/6 and that equal to reciprocal of this, that is √3. Hence sec मायनसचा 150 डिग्रीज इक्वल टू sec मायनसचा 5π/6. 3 मार्कला येतो हा क्वेश्चन. रेसिप्रोकल ऑफ कॉस दॅट इज -2/√3 and hence cosec of -150 degrees equal to cosec of मायनसचा 5π/6 and that equal to reciprocal of sine, that is -2, and that's it. This is how we find out trigonometric ratios of negative angle. काहीच वेगळं नाहीये, फक्त हे म्हणायचंय काय एक्स्ट्रा येते याच्यात, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा येते आणि तेवढंच एक्स्ट्रा येते, बाकी काय. आणि हे सांगायचं की कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई करतं. ओके, सो दॅट्स इट. असं आपण काढू शकतो. आता असाच एखादा अँगल जर आपल्याला दिला, मायनसचा 60 डिग्रीज, तर काय करणार, त्याला पॉइंट P म्हणणार ज्याचे कोऑर्डिनेट्स x, y, बट त्याचे पोलार कोऑर्डिनेट्स, सॉरी कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलार कोऑर्डिनेट्स लिहिण्यासाठी हा किती असणार, 330 डिग्रीज की 300 डिग्रीज, 300 डिग्रीज असणार हा. तर आपण लिहिणार की P चे जे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स इन टर्म ऑफ पोलार कोऑर्डिनेट्स आहेत ते cos 300 डिग्रीज sin 300 डिग्रीज आहे. आणि बाय जॉमेट्री तुम्हाला काय करावं लागणार आहे, बाय जॉमेट्री तुम्हाला परपेंडिक्युलर ड्रॉप करावा लागणार, परपेंडिक्युलर ड्रॉप करावा लागणार आहे. आता हा अँगल थोडा छोटा काढायला पाहिजे होता, पण जाऊ दे, परपेंडिक्युलर ड्रॉप करायला लागणार आहे. आणि ह्या लेंथ ऑफ परपेंडिक्युलर, हा जो लेंथ ऑफ परपेंडिक्युलर आहे ह्याची लेंथ काय आहे, म्हणजे ह्या परपेंडिक्युलरची लेंथ, हा जर 60 आहे तर हा 30 असायला पाहिजे. साइड अपोजिट टू 60 डिग्री, हायपोटेनस तर बने कारण स्टँडर्ड युनिट सर्कल आहे, बरोबर. आणि स्टँडर्ड युनिट सर्कल आहे आणि साइड अपोजिट टू 60 डिग्री येणार √3/2 आणि साइड अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे ही वाली साइड, हिची लेंथ येणार 1/2. बरं, हे काय मॅग्निट्यूड ऑफ x कोऑर्डिनेट, दिस मॅग्निट्यूड ऑफ y कोऑर्डिनेट. बट तुमचा पॉइंट हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये, तर पॉइंट आहे 4th क्वाड्रंट मध्ये. तर x कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह बट y कोऑर्डिनेट निगेटिव्ह. हा, आणि आता असं म्हणणार की सिन्स तुमचा अँगल कोणता होता, -60 डिग्रीज, मायनसचा 60 डिग्रीज और मायनसचा π/3. तर म्हणणार मायनसचा 60 डिग्रीज अँड 300 डिग्रीज आर कोटर्मिनल अँगल्स. Hence, their PRs
किंवा TFs आर सेम. आणि म्हणून साइन 300 डिग्रीज म्हणजेच काय, साइन मायनस 60 डिग्रीज येईल, मायनसचा √3/2 आणि कॉस 300 डिग्रीज इज कॉस मायनसचा 60 डिग्रीज. तर कॉस ऑफ मायनसचा 60 डिग्रीज काय येईल, 1/2. समजलं? ओके, दॅट इज ऑल अबाउट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल्स. त्याच्यानंतर डोमेन आणि रेंज बाद झाला. आता इथून पुढे नाही घ्यायचे, बाकीचे तुम्ही करू शकाल इझिली. निगेटिव्ह मायनसचा म्हणजे निगेटिव्ह 270 डिग्रीचे काढा बरं तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. तुमचा होमवर्क आहे. ओके, -270 डिग्री